नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याविरोधात आज राज्यभर महाविकास आघाडीने आक्रोश केला। राज्यात ठिकठिकाणी राज्य सरकारच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। मुंबईत हुतात्मा चौक ते गेट ऑफ इंडिया दरम्यान मोर्चा काढण्यात आला। यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्य सरकारवर आगपाखड केली। त्यांनी या घटनेचा संताप व्यक्त केला। हे शिवद्रोही सरकार असल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला। महाराष्ट्रात ते वातावरण चाललं आहे, जे वातावरण चाललं आहे त्याला मी राजकारण म्हणायला तयार नाही। पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला, शिवद्रोही मंडळी तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरले, तुम्ही राजकारण करत आहात असा आरोप आहे। मी म्हणाले ते करतात ते राजकारण नाही, गजकारण आहे, खाजवत बसत आहे, खाजवू द्या त्यांना असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला। या प्रकरणात चुकीला माफी नाही असे त्यांनी सरकारला ठणकावले। त्यामुळे महाविकास आघाडीत आता या विषयाचे आंदोलन तीव्र करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आपल्या देशाचं प्रवेशद्वार इथे शिवद्रोही सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे, त्यांना सांगूया गेट ऑफ इंडिया गेट आउट असे उद्धव ठाकरे म्हणाले। म्हणूनच इथे बसलो आहोत। देशाचे पंतप्रधान आले, त्यांनी माफी मागितली नसती तर तुम्हाला महाराष्ट्राने ठेवलं नसतं। माफी मागताना त्यांच्या चेहऱ्यावर मुगरी होती, ही मुगरी मान्य आहे का? माफी मागताना मुगरी कसली दाखवता असा घणाघात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला। स्टेजवर मुख्यमंत्री बसले होते, सोबत 1.5 शहाणे 2 शहाणे होते असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला। ते माफी मागत असताना हे सर्वजण हसत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे यांनी केला। दिल्लीच्या एअरपोर्टवरचं छत कोसळतंय, पूल कोसळते, कशाची माफी मागणार? महाराजांची माफी मुगरीने मागून चालणार नाही। हा शिवप्रेमी महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान आहे, महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे। महाराष्ट्र शिवद्रोहींना कधी माफ करणार नाहीत हे दाखवून देण्यासाठी जमलो आहोत की जाग आली आहे ती कायम ठेवा। या महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आउट केल्याशिवाय राहू नका असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।